नागपूर जिल्हा वकील संघटनेच्या वतीने काल शुक्रवारी सिव्हिल लाईन्स जिल्हा न्यायालय परिसरात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। कार्यक्रमात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायालयीन सक्रियतेवर अतिशय महत्त्वपूर्ण भाष्य केले। सत्कार सोहळ्यात मंचावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपाकर दत्ता, न्यायाधीश प्रसन्न वराडे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन साबरे, न्यायमूर्ती अभय मंत्री, प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिनेश सुराणा आणि गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांची पत्नी तेजस्विनी गवई उपस्थित होत्या। न्यायिक सक्रियता कायम राहावी या मताचा आहे, मात्र संविधानाने कार्यपालिका, विधिमंडळ, न्यायपालिकेला सीमा आखून दिल्या आहेत। त्यामुळे न्यायपालिकेने प्रत्येक बाबीमध्ये असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले। सीमा आखून दिल्या आहेत, त्यामुळे न्यायपालिकेने प्रत्येक बाबीमध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले। न्यायमूर्ती भूषण गवई पुढे म्हणाले, राज्यघटनेनुसार सर्व संस्थांनी काम करणे अपेक्षित आहे। न्यायपालिकेच्या सक्रियता हे संवैधानिक मूल्ये टिकविण्यासाठी गरजेचे आहे, मात्र याचे रूपांतर दुसऱ्या कोणत्या बाबीमध्ये होऊ नये। यावेळी गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बनवण्यापूर्वी किस्सा सांगितला। न्यायमूर्ती बनण्यात 2-3 वर्षाचा विलंब झाल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरू करण्याचा विचार केला होता, मात्र वकिलांनी यासाठी नकार दिला। वकील बनशील तर केवळ पैसे कमावशील, न्यायमूर्ती झाला तर आंबेडकरांनी सांगितलेल्या सामाजिक न्यायासाठी काम करता येईल, या सल्ल्यामुळे ते आज सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचू शकले असल्याची आठवण न्यायमूर्ती भूषण गवईंनी ताजी केली। न्यायमूर्ती दीपाकर दत्ता यांनी सरन्यायाधीशपदी गवई यांची नेमणूक अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली। न्यायमूर्ती भूषण गवई यांचा कार्यकाळ न्यायक्षेत्राला नव्या उंचीवर नेतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली।